नमस्कार रसिक श्रोते हो. त्रिवार जय जयकार या गीत रामायणातील एका अतिशय महत्वाच्या गीताचं सौ योजनगंधा जोशी यांनी केलेलं रसग्रहण आपण आज ऐकणार आहोत. स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची असे म्हणून श्रीरामांनी अत्यंत आनंदाने जानकीचा परत स्वीकार केल्यानंतर रामसेनेत आनंदी आनंद झाला. महात्मा बिभीषणाला श्रीरामांनी आज्ञा केली, बिभीषणा, मजसाठी लढणाऱ्या या वीरांना तू रत्नभूषणे देऊन संतुष्ट कर. सुखाने लंकेच्या साम्राज्याचा उपभोग घे. श्रोते हो, श्रीरामांचे हृदय किती विशाल होते बघा. रावणवध करून लंकेवर खरे तर श्रीरामांनी विजय प्राप्त केला. लंकेच्या साम्राज्यावर श्रीरामांचीच सत्ता स्थापन व्हायला हवी होती. पण श्रीरामांनी तसे न करता आपल्याला सर्वतोपरी सहाय्य केलेल्या रावण बंधू बिभीषणाला लंकेची सत्ता देऊन टाकली. जे बिभीषणाच्या बाबतीत केले तेच त्यांनी सुग्रीवाच्या बाबतीतही केले. वालीचा वध करून किष्किंधेचे राज्य त्यांनी सुग्रीवालाच देऊन टाकले. म्हणजे सत्तेच्या लोभापेक्षाही प्रेमाने सर्वांना जिंकून घेणे हाच त्यांचा स्वभाव होता. श्रीरामांना आता भरत भेटीची ओढ लागली होती. बिभीषणाने पुष्पक विमान आणविले. त्रिलोक विजयी श्रीराम सीतेसह परत अयोध्येला निघाले. पुष्पक विमान अंतराळात उडाले. सर्व सेना ही जय जयकार करीत निघाली. श्रीराम विमानस्थ सीतेला भूप्रदेश दाखवित होते. थोड्या विश्रांतीसाठी सर्वजण भरद्वाज ऋषींच्या आश्रमी पोचले. त्याच दिवशी त्यांच्या वनवासाला 14 वर्षे पूर्ण झाली. नगराबाहेर तापसी वृत्तीने राहून भरत अयोध्येचे साम्राज्य चालवित होता. हनुमंताकरवी श्रीरामांनी आपण येत असल्याचे वृत्त आधीच कळवले होते. भरताचा आनंद गगनात मावेना. शत्रुघ्नाने सारी अयोध्या शृंगारली. उंची वस्त्रे आणि अलंकार धारण करून सारी अयोध्या श्रीरामांच्या दर्शनार्थ गोळा झाली. पुष्पक विमान खाली उतरले. श्रीराम सीतेसह दृष्टीस पडताच त्यांनी सर्वांनी सीतावर रामचंद्र की जय असा आनंदी आनंद गजर केला. भरताने पुढे होऊन श्रीरामांचे चरण धरले. त्यांच्या सुपूजित पादुका परत त्यांच्या चरणी घातल्या. आनंदाश्रूंनी ओल्या झालेल्या नेत्रांनी तो म्हणाला, रामा, तुझं म्हणून चालवलेलं तुझं हे राज्य आता तूच परत घे. रामांनी भरताला आलिंगन दिलं. सर्व मातांना उभयता राम सीतांनी प्रणाम केला. त्या भेटीचा आनंद केवळ अवर्णनीय असा होता. सहस्रावधी डोळे श्रीरामांना ओवाळू लागले. सहस्रावधी कंठ त्यांचा जय जयकार करू लागले. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. पुष्पक यानातुनी उतरले स्वर्ग सौख्य साकार. तुला चिंतिते सुदीर्घ आयु, पुण्य सलीला सरिता सरयू. तुला चिंतिते सुदीर्घ आयु, पुण्य सलीला सरिता सरयू. पुलकित पृथ्वी पुलकित वायू, आज अहल्ये परी जाहला नगरीचा उद्धार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. श्रोते हो, संपूर्ण अयोध्या इतकी आनंदित झालेली आहे की सर्वजण श्रीरामांचा जय जयकार करत आहेत. श्रीराम हे आनंदाचे धाम आहेत. साक्षात स्वर्ग सुख आहेत. 14 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर आज जेव्हा ते विजयश्री घेऊन सीता आणि लक्ष्मणासह पुष्पक यानातून उतरले, तेव्हा साक्षात स्वर्ग सौख्य साकार झाल्याचा आनंद सर्वांच्या मनात दाटून आलेला आहे. त्याच आनंदातिशयाने सर्वजण म्हणत आहेत की हे प्रभू श्रीरामा, आमच्यासह ही पुण्यपावन सरयू नदी तुला सुदीर्घ आयुष्य चिंतत आहे. तुझ्या आगमनाने अयोध्येची ही पवित्र धरा आणि तुझ्या श्यामल देहाला स्पर्श करून वाहणारा इथला वाराही आज पुलकित झालेला आहे. तुझ्या आगमनाने अयोध्येच्या आनंदाला उधाण आलेले आहे. ज्याप्रमाणे शिळा होऊन पडलेल्या माता अहल्येचा तुझ्या पावन चरण स्पर्शाने उद्धार केला होतास, अगदी त्याचप्रमाणे तुझ्या विरहात व्याकुळ होऊन मृतप्राय झालेल्या या अयोध्या नगरीचा तुझ्या पदस्पर्शाने तू उद्धार केलेला आहेस. हे प्रभू श्रीरामा, तुझा जय जयकार असो. असे म्हणत सर्व नगरजन पुढे म्हणतात, शिवचापा सम विरह भंगला, स्वयंवरा सम समय दंगला. शिवचापा सम विरह भंगला, स्वयंवरा सम समय दंगला. अधीर अयोध्यापुरी मंगला, सानंदाश्रू तुला अर्पिते दृढ प्रीतीचे हार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. किती सुरेख वर्णन या भेटीचे केलेले आहे पहा.
अयोध्येच्या नगरजनांचे श्रीरामांवर अपरिमित असे प्रेम आहे. त्यांच्या वनवासात जाण्याने अयोध्येची पूर्ण रया गेली होती. एखाद्या विरहिणीप्रमाणे सैरभैर झालेली अयोध्या श्रीराम दर्शनाने अत्यंत हर्षभरित होऊन गात आहे. श्रीरामांनी भंग केलेल्या शिवचापाची म्हणजेच शिवधनुष्याची या क्षणी जनतेला आठवण होत आहे. त्याच शिवचापाप्रमाणे 14 वर्षांचा हा दुःखद काळ, हा विरह काळ आज संपुष्टात आल्याने स्वयंवराचाच प्रसंग सर्वांच्या डोळ्यासमोर उभा राहिलेला आहे. त्यावेळी ज्या अधीरतेने देवी सीतेने श्रीरामांना वरमाला घातली असेल, अगदी त्याच अधीरतेने ही अयोध्या त्यांना आपल्या दृढ प्रीतीचे हार मनोमन घालत आहे. आज अयोध्येतील प्रत्येक लहान थोर व्यक्तीच्या डोळ्यात केवळ आनंदाश्रू दाटलेले आहेत आणि साश्रू नयनांनी ते पुढे म्हणत आहेत, तव दृष्टीच्या पावन स्पर्शे आज मांडिला उत्सव हर्षे. तव दृष्टीच्या पावन स्पर्शे आज मांडिला उत्सव हर्षे. मने विसरली 14 वर्षे सुसज्ज आहे तव सिंहासन करी प्रभो स्वीकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. श्रोते हो, श्रीराम हे पतित पावन आहेत, आनंदाचा महासागर आहेत. ते जिथे जातात, जिथे जिथे त्यांची कृपादृष्टी पडते, तिथे तिथे दुःखाचा अंधकार दूर होतो, सारे क्लेश नाहीसे होतात, अकल्याणाचा लवलेशही उरत नाही, सर्व काही मंगल, सुंदर आणि कल्याणकारी असेच होते. मग अयोध्या ही तर त्यांची जन्मभूमी. त्यांच्या कृपादृष्टीने आज अयोध्येत आनंदोत्सव मांडलेला आहे. इतके वर्ष त्यांच्या विरहात व्याकुळ होऊन प्रतीक्षेत असलेले त्यांचे नगरजन त्यांच्या केवळ एका नजरेने विरहाचे दुःख विसरून गेलेले आहेत. त्या 14 वर्षांच्या विरह वेदनांचा आता कुठेही लवलेश राहिलेला नाही आणि सुसज्ज असलेले अयोध्येचे सिंहासनही आता प्रभू श्रीरामांच्या पावन स्पर्शासाठी आसुसलेले आहे. तेव्हा या सिंहासनाचा आनंदाने स्वीकार करण्याची विनंती सर्वजण करत आहेत आणि पुढे म्हणत आहेत, तुझ्या मस्तकी जले शिंपता सप्त नद्यांना मिळो तीर्थता. तुझ्या मस्तकी जले शिंपता सप्त नद्यांना मिळो तीर्थता. अभिषिक्ता तुझ जाणीव देता मुनिवचनांचा पुन्हा होऊ दे अर्थासह उच्चार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. श्रोते हो, राज्याभिषेक समयी अनेक नद्यांचे पवित्र जल एकत्र करून त्यांचा अभिषेक होणाऱ्या राजाला केला जातो. ते नद्यांचे तीर्थ आशीर्वादाप्रमाणे राजाच्या डोक्यावरून अपाद मस्तक व्हावे हीच भावना असते त्यामागची. परंतु श्रीरामांच्या मस्तकावर जेव्हा या सप्त नद्यांचे पाणी अभिषेक समयी पडेल, तेव्हा या नद्यांना त्यांच्या पावन स्पर्शाने खऱ्या अर्थाने तीर्थता प्राप्त होईल असे अत्यंत सुंदर भाव श्रीरामांच्या प्रती नगरजन व्यक्त करत आहेत. त्यांच्या राज्याभिषेक पाहण्यासाठी, त्यावेळी होणारे मंत्रोच्चार ऐकण्यासाठी सर्व प्रजाजन आतुर झालेले आहेत. ती आतुरता, ती अधीरता त्यांच्या शब्दातून व्यक्त होत आहे आणि ते पुढे म्हणतात, पितृकामना पुरी होऊ दे राम राज्य या पुरी येऊ दे. पितृकामना पुरी होऊ दे राम राज्य या पुरी येऊ दे. ते कौसल्या माय पाहू दे राज्ञीसह तू परंपरेने भोग तुझा अधिकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. श्रोते हो, श्रीरामांना राज्याभिषेक करण्याचे पहिले स्वप्न त्यांचे पिताश्री महाराज दशरथ यांनी पाहिले. परंतु ते स्वप्न त्यांच्यासाठी स्वप्नच राहिले. त्यांची ती इच्छा निदान आज तरी पूर्ण होऊ दे. या अयोध्यापुरीवर श्रीराम राज्य येऊ दे. तू सिंहासनावर आरूढ होऊन राज्य करत असल्याचे माता कौसल्येला डोळे भरून एकदा पाहू दे, असे नगरजन अत्यंत प्रेमाने श्रीरामांना म्हणत आहेत. त्यांच्या विरहात अयोध्येची अवस्था जर इतकी व्याकुळ असेल तर माता कौसल्येच्या दुःखाचा तर आपण विचारच करू शकत नाही. पण आज या सर्व दुःखांचा अंत होऊन श्रीराम राजे झाल्याचा आनंद माता कौसल्येला उपभोगू दे. हे प्रभू, तू तुझ्या सम्राज्ञी सीतेसह तुझ्या अधिकारांचा उपभोग घे, असे अत्यानंदाने अयोध्येची प्रजा म्हणत आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात केवळ एकच स्वप्न आहे, मनात केवळ एकच आस आहे, ती म्हणजे श्रीराम राज्याभिषेक. आणि यासाठी आतुर होऊन सर्वजण पुढे म्हणत आहेत, प्रजाजनी जे रचिले स्वप्नी मूर्त दिसे ते स्वप्न लोचनी. प्रजाजनी जे रचिले स्वप्नी मूर्त दिसे ते स्वप्न लोचनी. राजा राघव सीता राज्ञी
चतुर्वेद से लोक पूजिती रघुकुल दीपक चार, त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार. श्रोते हो, अखिल प्रजेचे श्रीरामांवर नितांत प्रेम आहे. श्रीराम सिंहासनावर आरूढ होऊन त्यांनी अयोध्येचा राज्यकारभार करावा, या धर्तीने श्रीरामांच्या अधिपत्याखाली नांदावं असं सर्वांनाच वाटत आहे. श्रीराम हे अत्यंत कर्तव्यदक्ष, धर्मपरायण असे लोकनेते आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली मानवच काय पण संपूर्ण सृष्टीच विवेकाने वागेल आणि सर्वत्र आनंदी आनंद असेल, हे स्वप्न उराशी बाळगलेल्या अयोध्येच्या प्रजेला आज श्रीराम वनवासातून परत आल्याचे पाहून जे स्वप्न आता मूर्त स्वरूप घेणार आहे त्याची जाणीव झालेली आहे. सारी प्रजा आनंदित झालेली आहे. श्रीराम सिंहासनस्थ झालेले आहेत आणि युवराज्ञी सीता त्यांच्या शेजारी आसनस्थ आहे. हेच चित्र प्रत्येकाच्या डोळ्यासमोर दिसत आहे. श्रीरामांच्या वनवासात जाण्याने चारही भावांमधील अलोट प्रेमाचा आदर्श सर्वांनाच पाहायला मिळालेला आहे. चारही भावंडांबद्दल प्रजेच्या मनात नितांत प्रेम पूर्वीपासूनच आहे, पण या प्रसंगातून ते अधिकच वाढलेले आहे. आपल्या अत्यंत पूजनीय असणाऱ्या चार वेदांप्रमाणे लोक या चारही रघुकुल दीपकांची मनोमन पूजा करत आहेत, त्यांचा जय जयकार करत आहेत आणि अत्यंत प्रेमभराने पुढे म्हणत आहेत, राम राज्य या असता भूवर, कलंक केवल चंद्रकलेवर. राम राज्य या असता भूवर, कलंक केवल चंद्रकलेवर. कज्जल रेखित स्त्री नयनांवर, विचारातले सत्य आणतील अयोध्येत आचार. त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार. श्रीराम हे स्वतः पतित पावन आहेत, मग त्यांच्या राज्यात पापाला थारा कसा राहील? जे पतित आहे त्याला पावन करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात असल्याने सर्वत्र पवित्र मंगल अशाच गोष्टी घडतील. वाईटाला अमंगलाला कुठेच स्थान नसेल. त्याचे वर्णन अत्यंत सुंदर उपमा देऊन इथे केलेले आहे. श्रीराम राज्य हे जर या भूमीवर असेल तर कलंक हा केवळ चंद्रावरच पाहायला मिळेल, किंवा डोळ्यात काजळ घातलेल्या एखाद्या सुंदर स्त्रीच्या डोळ्यांमध्येच तो काजळाचा काळा रंग उतरलेला असेल. बाकी रामराज्यात कलंक, कमीपणा, डाग म्हणून कुठेही पाहायला मिळणार नाही. इतके विशुद्ध, निर्मळ, पवित्र असे रामराज्य असेल. प्रत्येकाच्या मनामध्ये जे चांगले विचार असतील ते तेवढे या रामराज्यामध्ये आचरणात येतील. विचारातील सत्य हे केवळ विचारातच न राहता प्रत्यक्ष आचरणात येईल असे सर्वांनाच वाटते. श्रोते हो, आपल्याला अंतःकरणातून नेहमीच अवतीभोवती चांगल्या गोष्टी घडाव्यात असे वाटत असते. आपणही नेहमी खरे वागावे, चांगले वागावे असे आपण मनातून म्हणतो, पण बऱ्याच वेळा आपले बोलणे आणि आचरण यामध्ये जमीन अस्मानाचा फरक पडतो. परंतु रामराज्यामध्ये असे कदापि घडणार नाही. बोलल्याप्रमाणे सर्वांचे आचरण घडेल असा विश्वास सर्वांना वाटतो आणि आनंदाने सर्वजण पुढे म्हणतात, समयी वर्षतील मेघ धरेवर, सस्यशालिनी धरा निरंतर. समयी वर्षतील मेघ धरेवर, सस्यशालिनी धरा निरंतर. सेवारत जन स्वधर्म तत्पर, शांती शांती मुनी वांछिती ती घेवो आकार. त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार. श्रोते हो, लोकांच्या आचरणावरून निसर्गाचे आचरण ठरत असते. हे त्रिकालाबाधित सत्य श्रीरामांच्या काळातील लोक जाणतात. निसर्गाने जर आपल्याला योग्य साथ द्यावी असे आपल्याला वाटत असेल तर आपल्या सर्वांचे आचरणही तसेच धर्मपरायण, नैतिकतेला धरून विवेकी असावे लागते, आणि असे असेल तरच निसर्गही आपल्यावर कृपा करेल. श्रीराम हे स्वतः एक अत्यंत उदार, धर्मशील असे राजे आहेत. त्यामुळे त्यांची प्रजाही तशीच वागेल आणि या सर्वांवर संतुष्ट होऊन निसर्ग नक्कीच आपली कृपादृष्टी या पृथ्वीवर ठेवेल याचा विश्वास अयोध्येतल्या प्रत्येक जाणत्या व्यक्तीच्या मनात आहे. त्याच विश्वासाने सर्वजण म्हणत आहेत की हे प्रभू श्रीरामा, तुझ्या राज्यामध्ये आपल्या वेळेप्रमाणे मेघ वर्षतील. जेवढा गरजेचा आहे तेवढाच पाऊस पडेल. ही धरा सस्यशालिनी होईल. आणि हे कशामुळे असेल तर तुझ्यासारख्या सेवारत राजाच्या छत्रछायेखाली नांदताना आम्हीही तुझ्यासारखेच सेवारत होऊन कार्य करू. स्वार्थ बुद्धीला आमच्या अंतरात थारा नसेल. तुझ्याप्रमाणेच आम्हीही आमचा धर्म तत्परतेने पाळू आणि त्याने मनुष्य जातीसह अखिल सृष्टी गुण्या गोविंदाने नांदेल, राज्य करेल. श्रोते हो, अयोध्यावासियांच्या मनातील भावना किती उच्च कोटीच्या आहेत पहा.
अशा उच्च कोटीच्या भावना खरे तर आपल्या सर्वांच्याच मनात असतात, पण सुरुवात मात्र आपण नेहमी दुसऱ्याकडून व्हावी असे चिंततो. आपल्याला हे असं असं व्हावं, ते तसं तसं असावं असं वाटत असतं. आपण तसं बोलूनही दाखवतो. आदर्शवादाच्या मोठ्या मोठ्या गप्पा आपण नेहमी मारत असतो. पण त्यातले आपण स्वतः किती आचरणात आणतो, हा पुन्हा एक आत्मचिंतनाचाच भाग आहे. परंतु आजच्या काळात श्रीरामांच्या चरित्राचा अभ्यास आणि त्याचे आचरण करण्याचा प्रयत्न जर प्रत्येकाने केला, तर सर्वांच्याच मनातील रामराज्य नक्कीच या धर्तीवर पुन्हा एकदा नांदेल यात शंका नाही. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तू. जय श्रीराम.